हालेलुया, 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 हालेलुया. येशूला धन्यवाद. हालेलुया. प्रिय बंधूजन हो, पुन्हा एकदा आपण प्रभूच्या प्रेमामध्ये एकत्र आलेले आहोत आणि ह्या व्हिडिओमध्ये आम्ही आज विशेष करून देवाचे दान याविषयी आपण चर्चा करणार आहोत. देवाचे दान विशेष करून ख्रिस्ती बंधू भगिनींसाठी देवाचे दान हे फार मोठे दान आहे. ख्रिस्तीय जीवन हे एक देवाचं दान आहे. ख्रिस्तीय जीवन जगणे आम्हाला देवाकडून लाभलेलं आहे. परमेश्वराने आम्हाला निवडलेलं आहे ख्रिस्तीय जीवन जगण्यासाठी आणि म्हणून खरोखर आम्ही ख्रिस्ती बंधू भगिनी सौभाग्यशाली आहोत. आम्हाला हे ख्रिस्तीय जीवन जगण्यासाठी देवाने निवडलेले आहे आणि म्हणून ख्रिस्तीय जीवन हे देवाच्या कृपेनं भरलेलं जीवन आहे. खरं ख्रिस्तीय जीवन हे देवाच्या कृपेनं भरलेलं आहे. परंतु सर्वच जण याचा अनुभव करू शकत नाही. परंतु जर त्याचा विचार केला तर खरोखर आम्ही ख्रिस्तीय जीवनामध्ये परमेश्वराचा आशीर्वाद आम्ही अनुभव घेतो. आम्ही इफिसिकरास पत्र अध्याय 2 ओवी 8 आणि 9 मध्ये आम्ही वाचून पाहतो. त्याच्यामध्ये आम्हाला सांगत आहे, कृपेने विश्वासाद्वारे देवाने आमचे तारण केलेले आहे. कृपेने, देवाच्या कृपेने आमच्या विश्वासाद्वारे देवाने आमचे तारण केलेले आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, संत पौल आपल्या इफिसिकरास पत्रामध्ये लिहिताना संत पौल म्हणतो, पिता धन्यवादित असो. म्हणजे आम्ही पित्याचे धन्यवाद केलं पाहिजे. पिता धन्यवादित असो, कारण स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद त्यांनी आम्हाला दिलेला आहे. स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद आमच्या आध्यात्मिक जीवनाला तयार करण्यासाठी, अध्यात्माने आम्ही भरून जाण्यासाठी आणि आध्यात्मिक जीवनाचे पोषण करण्यासाठी प्रभू परमेश्वराने स्वर्गातून आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. म्हणून संत पौल आम्हाला म्हणत आहे, ख्रिस्तामध्ये आम्हाला आशीर्वादित केलेले आहे. पित्या परमेश्वराने आपल्या पुत्राला पाठवून आम्हा सगळ्यांना आशीर्वादित केलेला आहे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्ताच्या कार्याद्वारे, ख्रिस्ताच्या आशीर्वादाद्वारे, ख्रिस्ताच्या कृपेद्वारे आम्हाला परमेश्वराने आशीर्वादित केलेले आहे. आणि म्हणून विशेष करून आम्ही बाप्तिस्माद्वारे आम्ही देवाचे लेकरे बनलेले आहोत. प्रिय बंधूजन हो, आम्हाला बाप्तिस्म्याद्वारे देवाने आपले लेकरे बनवून घेतलेले आहे आणि आपल्या लेकराचा अधिकार आम्हाला दिलेला आहे. आपल्या लेकराचा अधिकार दिलेला. आणि ज्याप्रमाणे आम्ही येशूचा बाप्तिस्मा झाला तेव्हा स्वर्गातून आकाशवाणी झाली, त्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा आमचा बाप्तिस्मा होतो तेव्हा परमेश्वर पिता आम्हाला सुद्धा आमचे दत्तक पुत्र बनवून घेतो आणि आम्हाला स्वर्गातील पित्याला हाक मारण्याचा अधिकार देतो. आम्ही मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 3 ओवी 17 मध्ये वाचतो, पहा आकाशातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्याच्या विषयी मी संतुष्ट आहे. जेव्हा येशूचा बाप्तिस्मा झाला तेव्हा आकाश उघडलं आणि आकाशातून अशी वाणी आली की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्यावर मी संतुष्ट आहे. त्याचप्रमाणे प्रिय बंधूजन हो, आमचा जेव्हा बाप्तिस्मा होतो, जेव्हा आम्ही बाप्तिस्मा ग्रहण करतो त्यावेळेस सुद्धा आम्हाला सुद्धा देव आपले पुत्र बनवून घेतो आणि आपले पुत्र बनवून आम्हाला आपल्या पुत्राचा अधिकार देतो. आम्हाला देव बापाला आबा पिता म्हणून हाक मारण्याचे आम्हाला अधिकार देतो. प्रियजन हो, आम्ही वाचतो यशाचा ग्रंथ अध्याय 43 ओवी 1 मध्ये म्हणत आहे, मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे. मी तुला तुझ्या नावाने हाक मारलेली आहे. प्रियजन हो, नावाने हाक मारणे म्हणजे आपला बनवून घेणे. ज्याप्रमाणे परमेश्वराने
आपल्या पुत्र येशूला नाव घेऊन हाक मारले, त्याप्रमाणे आम्हाला सुद्धा परमेश्वर आमच्या नावाने हाक मारत आहे. देवाने आम्हाला आपल्या नावाने हाक मारली आहे आणि परत म्हणत आहे, तू माझा आहेस, तू माझा आहेस, असं परमेश्वर म्हणत आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाने आम्हाला आपलं बनवून घेतलेलं आहे आणि आम्हाला देवाचे लेकरं बनण्याचा आम्हाला अधिकार दिलेला आहे आणि देवाचे लेकरे बनवून आम्ही देवाच्या कृपेमध्ये वाढण्याचा आम्हाला अधिकार दिलेला आहे. आम्ही रोमकरास पत्र अध्याय 8 ओवी 15 ते 16 याच्यामध्ये आम्ही वाचतो. त्याच्यामध्ये वचन वाचूया. त्याच्यामध्ये म्हणत आहे, पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण आब्बा बाप्पा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळालेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आम्हाला असा आत्मा मिळालेला आहे की ज्याच्याद्वारे आम्ही आपल्या परमेश्वर पित्याला आब्बा बाप्पा म्हणून हाक मारू असा आत्मा आम्हाला देवाने दिलेला आहे. आमच्या बाप्तिस्म्याद्वारे आम्हाला योग्य बनवलेलं आहे. परमेश्वर आम्हाला आमचे म्हणून आपले म्हणून बनवून घेतले आहे. म्हणून परमेश्वर आम्हाला कधी सोडून देत नाही. परमेश्वर आमच्यावर खूप खूप प्रेम करतो. आम्ही यशायाचा ग्रंथ अध्याय 49 ओवी 15 मध्ये वाचतो. परमेश्वर म्हणत आहे, एक स्त्री आपल्या दूध पित्या मुलाला विसरेल का? जरी ती विसरली तरी मी तुला कधी विसरणार नाही. आणि परत प्रभू म्हणत आहे, मी तुला माझ्या तळ हातावर कोरून ठेवलेले आहे. माझ्या तळ हातावर कोरून ठेवलेले आहे. म्हणजे एवढा मान देवाने दिला, एवढे प्रेम देवाने आमच्यावर केलं आणि आम्हाला आपले पुत्र म्हणून बनवून घेतले. आणि प्रियबंधूजनो, आपण वाचतो तिमोथेला दुसरे पत्र अध्याय 1 ते 9 मध्ये आम्ही वाचताना आम्हाला देव सांगत आहे, जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. हालेलुया, 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 हालेलुया. जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याचे सार्वकालिक जीवन प्राप्त झालेले आहे. आणि योहान अध्याय 3 ओवी 36 मध्ये सुद्धा आम्ही वाचतो की आम्ही देवावर विश्वासाने आपण देवाचे लेकरे बनलेले आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रिय बंधूजन हो, आम्हाला देवाने मोठे वरदान दिलेले आहे की देवाचे पुत्र बनून जीवन जगण्यासाठी. आणि म्हणून बंधू आणि भगिनीनो, पुष्कळ लोकांनी, ख्रिस्ती लोकांनी अनुभव घेतलेला आहे की ख्रिस्ती जीवनामध्ये देवाने आम्हावर खूप खूप प्रेम केलेलं आहे. देव आम्हाला सांभाळतो, देव आमचे रक्षण करतो. आम्हाला या जगातून आपले स्वतःचे नातेवाईक किंवा आपले बंधू भगिनी आम्हाला विसरून जातील तरी पण तो देव आम्हाला विसरणार नाही. आणि आमच्या संसारिक जीवनामध्ये आम्हाला दुःख येतो, संकट येतो आणि काही प्रकार त्रास होतो, बिमारी येते, सगळं प्रकार येतात. परंतु अशा वेळेस आम्हाला आपले लोक कदाचित मदत करणार नाही किंवा कदाचित आमच्या मदतीला धावून येणार नाही, परंतु परमेश्वर पिता आम्हाला कधी सोडून देत नाही. मी एक उदाहरण सांगतो. चिंचोली या गावातील एक श्रावंती नावाची एक बाई, श्रावंती वासेकर या बाईविषयी मी एक साक्ष देतो. तिने स्वतः दिलेली साक्ष आहे. एकदा तिच्या घरी तिला साप चावला. ती लग्नाच्या आधी हिंदू कुटुंबातून आलेली स्त्री आहे. लग्नाच्या आधी ती हिंदू कुटुंबातून आलेली एक स्त्री आहे. आणि जेव्हा तिचं लग्न झालं ते लग्न तिचं ख्रिस्ती कुटुंबामध्ये लग्न झालं. आणि ख्रिस्ती कुटुंबामध्ये ती आली आणि तिचा बाप्तिस्मा झाला आणि ती ख्रिस्ती जीवन जगू लागली. आणि ती खरोखर विश्वासामध्ये जीवन जगणं सुरू केली आणि विश्वासामध्ये जीवन जगते. आणि ती आणि तिचं कुटुंब, तिचे लेकरं सर्व विश्वासामध्ये चांगल्या प्रकारे जीवन जगत आहेत. आणि ते नेहमी प्रार्थना करतात, देवाच्या कार्याला हातभार लावतात, चर्चला हातभार लावतात, प्रभूचा संदेश देण्यासाठी मदत करतात, साक्ष देतात, दुसऱ्यासाठी प्रार्थना करतात. अशा प्रकारे त्यांचं चांगलं ख्रिस्तीय जीवन चालू आहे. अशा त्या स्त्रीला, त्या बाईला एकदा तिच्या घरी एक साप चावला.
आणि साप चावल्यानंतर तिच्या पायाला साप चावला आणि साप चावल्यानंतर तिच्या लक्षातच आलं नाही. तिच्या लक्षात आलं एक जहरीला साप, एकदम विषारी साप होता आणि तिच्या लक्षात आलं नाही आणि पुष्कळ वेळपर्यंत तिच्या लक्षात आलं नाही. आणि नंतर मग काही वेळानं तिला रक्त दिसल्यानंतर समजलं का तिला काहीतरी चावलेलं आहे किंवा काहीतरी घाव झालेला आहे. आणि त्याच्यानंतर तिची चौकशी झाली आणि तेव्हा त्यांना समजलं का साप चावलेला. आणि तेव्हा तिच्या लक्षात आल्याबरोबर मग ती दवाखान्यात गेली. दवाखान्यात करून काही उपचार वगैरे केला. परंतु सांगायचं गरज म्हटलं तर प्रिय बंधू आणि भगिनीनो, पाहिजे तेवढा त्या सापाच्या जहराने तिच्यावर हमला केला नाही किंवा जहर चढलं नाही. आणि त्याच्यामध्ये ती काय म्हणत आहे की देवाने मला वाचवलं. ती दवाखान्यात गेली, ती दवाखान्यानं ती औषध पाणी वगैरे केली, परंतु तिचं म्हणणं आहे की देवानं तिला वाचवलं नसतं तर ती जगू शकली नसती. आणि अशा प्रकारे इलाज वगैरे झाला. आणि मग अशा संकटाच्या वेळेस जेव्हा घरचे लोक, तिच्या आईवडिलाकडून कोणी लोक आले नाही, पाहायला आले नाही, एवढं दुःखाची गोष्ट घडली, तिला साप चावला, ती आराम करत होती, एवढं असूनसुद्धा तिच्या आईवडिलाकडून कोणी पाहायला आले नाही. तेव्हा काही दिवसानंतर ती बरी झाली आणि घरून तिचा फोन आला आणि तिच्या आईनं विचारलं, दुःखानं म्हणत आहे की बाई तुला साप चावला तरी पण मी येऊ शकली नाही, तुला पाहण्यासाठी येऊ शकली नाही, असं म्हणून ती दुःख व्यक्त करत आहे. तेव्हा ह्या बाईने, हे श्रावंती वासेकर बाईने आपल्या आईला म्हटलं की तू मला पाहायला आली नाही तरी याचात मला दुःख नाही, परंतु तू मला एक ख्रिस्ती कुटुंबामध्ये मला लग्न करून दिली म्हणून याचा मला फार मोठा अभिमान आहे. तू मला ख्रिस्ती कुटुंबामध्ये माझं लग्न करून दिली म्हणून मला फार मोठा अभिमान आहे. आज मी ख्रिस्ती कुटुंबामध्ये आहो म्हणून मी ह्या सापाच्या द्वंशातून सुद्धा मी वाचू शकली आणि परमेश्वरानं मला वाचवलं आणि म्हणून मी परमेश्वराचे खूप खूप आभार मानतो. अशा प्रकारे तिनं साक्ष दिली. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे एकदम खरं आहे. प्रत्येक ख्रिस्ती कुटुंबामध्ये आम्ही पाहिलं तर अशा प्रकारे देवाने भरपूर लोकांना अनुभव दिलेला आहे, त्यांच्यावर आशीर्वाद दिलेला आहे, त्यांना आपल्या कृपेनं भरलेला आहे. प्रत्येक वेळेस परमेश्वर आम्हाला सांभाळतो आणि तोच खरोखर आमचा देव आहे आणि परमेश्वर आहे आणि आमची काळजी घेणार आहे. आणि म्हणून आम्हा सर्वांसाठी एक मोठं दान आहे. आपण विश्वास ठेवूया प्रिय बंधू आणि भगिनींनो, कारण ख्रिस्ती जीवन हे देवाने आम्हाला दान म्हणून दिलेलं आहे, निवडून दिलेलं आहे. आम्ही इब्री लोकासपत्र अध्याय 13:5 मध्ये आम्ही वाचतो, मी तुला सोडून देणार नाही, मी तुला कधी त्याग करणार नाही, असं परमेश्वर आम्हाला वचन देतो. परमेश्वर आम्हाला कधीही सोडून देणार नाही. जे लोक त्याची भक्ती करतात, जे लोक त्याच्या विश्वासामध्ये आहेत, जे लोक त्याच्या विश्वासाने समोर जातात, खऱ्या अर्थाने विश्वास करतात, त्याला देव कधी सोडून देत नाही. समोर आम्ही पाहतो प्रिय बंधू आणि भगिनींनो, करंथीकरास दुसरे पत्र अध्याय 1:3 आणि 4 मध्ये आम्ही वाचतो, देव आम्हाला आमच्या संकटात दुःखात सांत्वना देतो. आम्हाला जेव्हा दुःख येते, संकट येते, आम्हाला बिमारी येते, आजार येते, तेव्हा देव आम्हाला सांत्वना देतो, धीर देतो, हिंमत देतो आणि देव आम्हाला सांभाळतो. कारण आम्ही जेव्हा ख्रिस्ती म्हणून जीवन जगतो तेव्हा हे देवाची एक मोठी जबाबदारी आहे, तो आम्हाला सांभाळतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देव आम्हाला शांतीचे वचन देतो. आम्ही फिलिप्पीकरास अध्याय 4:9 मध्ये वाचतो, शांतीदाता देव सदैव तुमच्या सोबत राहील. संत पौल म्हणतो, शांतीदाता देव सदैव तुमच्या सोबत राहील. प्रियजन हो, आमचा देव सदैव आमच्या सोबत आहे. दुःखात, संकटात, धोक्यामध्ये, अडचणीमध्ये, गरिबीमध्ये, बिमारीमध्ये, दिवसा असो रात्री असो, एकट्यामध्ये असो समूहामध्ये असो,
कोणत्याही परिस्थितीमध्ये असो, आमचा प्रभू परमेश्वर आमच्या सोबत आहे. फक्त आम्ही त्याला आठवण करण्याची गरज आहे, त्याच्याकडे नजर टाकण्याची गरज आहे, आपल्या अंतःकरणामध्ये त्याचा विश्वास जागृत करण्याची गरज आहे. आणि आम्ही पुन्हा पाहतो प्रिय बंधूजनो, प्रभू आम्हाला जीवन देतो, पूर्ण जीवन देतो, अधूर नाही. आम्ही योहानाचे शुभवर्तमान अध्याय 10 मध्ये वाचतो, चोर येतो तो चोरी, घात आणि हत्या करण्यासाठी फक्त येतो, परंतु प्रभू म्हणतो मी येतो तुम्हाला जीवन देण्यासाठी आणि परिपूर्ण जीवन देण्यासाठी. खरोखर प्रिय बंधू आणि भगिनींनो, परमेश्वर आम्हाला जीवन देण्यासाठी, प्रभू येशू आम्हाला जीवन देण्यासाठी, आमचं जीवन जे नष्ट झालं, आम्ही पापामुळं आमचं जीवन नष्ट केलेलं आहे, ते आम्हाला क्षमा करून परत आम्हाला जीवन देऊन आम्हाला पूर्णतेस नेण्यासाठी प्रभू येशू आला. आम्ही स्तोत्र ग्रंथ अध्याय 16:11 मध्ये वाचतो, जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील, तुझ्या सानिध्यात पूर्णानंद आहे, तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोदित आहे. हालेलुया. प्रियजन हो, प्रभू आम्हाला जीवन देणार आहे, सदोदित आम्हाला जीवन देणार आहे. म्हणून आम्ही प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही देवावर विश्वास ठेवावं आणि देवावर अवलंबून राहावं, देवावर निर्भर राहावं. आणि समोर आम्ही वाचतो मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 6:14 मध्ये, प्रभू येशूने आम्हाला आपल्या पित्याला हाक मारून प्रार्थना करताना करणे शिकवताना प्रभूने आम्हाला सांगितले, जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्याला क्षमा करतो तसे तो आमच्या अपराधाची क्षमा कर. प्रिय बंधूजनो, आम्ही जेव्हा आपल्या अपराधांची क्षमा करतो तेव्हा परमेश्वर आमच्या अपराधाची क्षमा करतो. म्हणून आम्हाला परमेश्वर आमच्या सगळ्या पापाची क्षमा करून आम्हाला शुद्ध करतो, आम्हाला पवित्र करतो. जे काही आम्ही हरवलेले आहोत ते परत आम्हाला देतो आणि आमचे अंतःकरण शुद्ध करतो, आम्हाला पापापासून तारतो. असा आमचा परमेश्वर आहे. आणि आम्हाला परमेश्वर सर्व प्रसंगी सामर्थ्य प्रदान करतो. परमेश्वर आम्हाला सामर्थ्य प्रदान करतो. फिलिप्पीकरास पत्र अध्याय 4:13 मध्ये आम्ही वाचतो, मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. देव जो मला सामर्थ्य प्रदान करतो त्याच्याकडून मी सर्व काही करण्यास समर्थवान आहे. प्रिय बंधूजन हो, ह्या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर खरोखर आम्ही विश्वास ठेवूया की परमेश्वर आमचा देव आम्हाला कधी सोडून देणार नाही आणि आम्हाला जे ख्रिस्तीय जीवन जगण्यासाठी जे परमेश्वराने निवडलेले आहे ते आम्हाला एक दान आहे, मोठं दान आहे, परमेश्वराचं दान आहे. म्हणून आपण विश्वास ठेवूया आणि परमेश्वराच्या या कृपेमध्ये वाढूया. एक चांगलं ख्रिस्ती जीवन, चांगलं देवाला विश्वास असलेलं जीवन आणि देवाच्या कृपेनं भरलेलं एक ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी आपण प्रयत्न करूया. धन्यवाद.